ओके, सगळ्यात पहिले तर मी आभार प्रकट करना चाहते की इतके सगळे लोक आले इवन काल आणि काल आणि आज. मला माझ्याकडे वर्ड्स नाही आहे की मला कसं फील होतं आहे. इतकं छान फील होतं आहे की चेसला इतकं रेकग्निशन मिळतं आहे आणि इतके लोक आले मला सपोर्ट करायला आणि माझी विक्ट्री सेलिब्रेट करायला. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल आणि माझ्याकडे जास्त काही बोलायला आहे नाही. आय एम जस्ट थँकफुल. नाही माईक दे मला दे माईक नाही देत. No, I'm not satisfied. I think this is just the beginning, and I'm hoping this is just the beginning, and I definitely want to achieve more. तू जेव्हा तुझी पहिली शेवटची मूव्स खेळत होती आणि आता आपण जिंकतोय हे तुझ्या लक्षात आलं तेव्हा पहिली प्रतिक्रिया काय होती, डोक्यात काय विचार आला? मला खूप लेट रिअलाईज झालं की मी जिंकत आहे. म्हणजे मी ऑलमोस्ट पूर्ण गेम जिंकत होती बट देन खूप कॉम्प्लिकेटेड झालं. सो आय थिंक ऑल्सो रॅपिड होतं तर माझ्याकडे जास्त टाईम नव्हतं प्रोसेस करायला. सो बाय द टाईम मला रिअलाईज झालं ते खूप ऑलमोस्ट गेम संपला होता. अँड पहिली प्रतिक्रिया तर काय नव्हती. मला रडायला आलं आणि मी जस्ट आईकडे गेली. दिव्या, तू आईला शोधत होती. तू असं आम्ही बघितलं व्हिडिओमध्ये लिटरली आईला शोधत म्हणजे कुठे काय भावना होत्या तुझ्या त्यावेळेस आईला शोधत होती? तेच भावना होते. मला समजत नव्हतं काय करू कारण की मी रडते आणि मला कॅमेरावर रडायचं नव्हतं. बट हो, आईला शोधत होती आणि आई हॉलमध्ये नव्हती कारण की अलाउड नसतं राऊंडच्यामुळे. तर ती मग फायनली मला दिसली तर मी तिला जाऊन भेटली. आई थिंक दो थे. एक तो जू जिनर के साथ था और एक डेफिनेटली फाइनल्स था. याच्यामध्ये क्वार्टर फायनलपर्यंत 4 महिला होत्या आणि फायनल पण ही 2 भारतीय महिलांमध्ये झाली. क्वार्टर फायनलमध्ये 4 भारतीय महिला आणि फायनल पण 2 भारतीय महिला. तर आणि आत्ता तुझं म्हणजे भारतीय महिलानेच एक वर्ल्ड कप आणलेला आहे. सो हा सगळा जो खेळ आहे, बुद्धिबळ आहे, ही सगळी गोष्ट ती भारतीय बुद्धिबळासाठी महिलांच्या दृष्टीने किती महत्त्वाची असते? आय थिंक खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की इवन डिसेंबरमध्ये हम्पीनी वर्ल्ड रॅपिड चॅम्पियनशिप जिंकली होती आणि आय थिंक हे मे बी कॉन्ट्रीब्यूट्स टू दॅट अँड इट विल हेल्प बूस्ट चेस स्पेशली इन यंग गर्ल्स. मला समजत नाही कोण म्हणत आहे. ओके. खेळातली मेंटल टफनेस आणि आक्रमकता ही तुझ्या खेळात कशी काय? म्हणजे आता आक्रमक जे ॲग्रेसिव्ह जे खेळ आहे ते धोनीसोबत कंपॅरिझन करतात आहे तुला. तर ही आक्रमकता तुला कशी आली? आय थिंक माझ्या प्लेमध्ये ऑलवेज अग्रेसिव्हनेस होतंच बिकॉज आय थिंक ऑन द चेस बोर्ड आय एम एन अग्रेसिव्ह प्लेयर. तर अँड ऑल्सो माझ्यासाठी इझियर असतं टॅक्टिक्स आणि अग्रेसिव्ह कॉम्प्लिकेटेड पोझिशन्समध्ये जायला. सो आय थिंक जस्ट एक स्टाईल आहे ती. हां. वहाँ से मुनीरों ने ड्रॉ करवा दिया क्या उसके बाद आपके ऊपर कोई एक्स्ट्रा थोड़ा सा प्रेशर आया है? और मेरा दूसरा सवाल ये है, फाइनल में जब टाई ब्रेक में रैपिड में था, रैपिड में वो चैंपियन बने, किस प्रकार का दबाव लेके आप गए, क्या स्ट्रेटेजी लेके? पहला गेम तो मोर देन आई थिंक हम्पी ने डेफिनेटली हम्पी बहुत स्ट्रॉन्ग प्लेयर है एंड आई हैव सो मच रिस्पेक्ट फॉर हर. बट पहले गेम में इट वाज मोर ऑफ माय फेलियर देन हर सक्सेस. मी एंड I was quite upset after the first game because I had a very good position and I knew how to win it. I just didn't play it. So
इट डेफिनेटली एडेड प्रेशर सेकेंड गेम में ऑल्सो मैं ब्लैक थी सो मेरे पे और प्रेशर आ गया था एंड आई थिंक द वे जो सेकेंड गेम हुआ उसके बाद मैं कॉन्फिडेंट थी बिकॉज आई हैड फेथ इन माई प्रेपरेशन एंड यस डेफिनेटली हम भी वर्ल्ड रैपिड चैम्पियन हैं बट ऐसे बोझ लेके तो खेल नहीं सकते ना यू जस्ट हैव टू हैव फेथ इन योर सेल्फ सो आई डोंट थिंक उसका कुछ प्रेशर था मेरे पे तुला आता जीवनही आहे आणि वर्ल्ड चॅम्पियन आहे तर आता तुझ्याकडून जास्त अपेक्षा राहते भविष्यात तर हे तुझ्यासाठी प्रेशर राहील की एकत्र म्हणजे काय तू मोटिवेटेड राहणार की प्रेशर राहणार? हां? प्रेशर तो ऑलमोस्ट खूप वर्षापासून आहे सो ऑनेस्टली आफ्टर अ पॉईंट ते मॅटर नाही करत की तुमच्यावर 100 लोकांचा प्रेशर आहे की लाख लोकांचा प्रेशर आहे सो फॉर मी what matters is my own expectations and my own goals तर ऑब्वियसली प्रेशर राहतोच आणि ते डोक्यामध्ये फिरतच राहतं बट आय ट्राय नॉट टू लुक ॲट इट अँड थिंक अबाउट इट. दिव्या नॅशनल फ्लॅग तुझ्या हातात आला त्यावेळेस मी भावना काढल्या आय थिंक त्याच्या आय डोंट थिंक देर इज अ बेटर फिलिंग वेन तुमच्या हातात नॅशनल फ्लॅग असतं आणि ऑल्सो नॅशनल अँथम वाजलं होतं माझ्यामुळे इतर वे वाजलं असतं बट जस्ट दॅट माझ्यामुळे वाजलं मला खूप छान वाटत होतं. ऐकू नाही देतं मला. हो आय थिंक हे सगळं पर्स्पेक्टिव्हवर डिपेंड करतं आणि ऑल्सो तुम्ही काय स्टेजवर आहात आपल्या लाईफचे. मी आणि आय थिंक ऑल्सो मुकेश वी स्टार्टेड चेस वेन वी वर किड्स वी वर 5 or 6 आणि कंटिन्यू केलं आम्ही अँड ऑफकोर्स बाकी पण फॅक्टर्स असतात की तुमचा एन्व्हायरमेंट कसा आहे तुमच्याकडे फायनान्शियल बॅकिंग आहे का तुमचा सपोर्ट सिस्टम कसा आहे सो त्याच्यावर डिपेंड करतं की इफ यू कॅन ॲक्च्युली गो टू द टॉप. What you feel is the similarity between you and Lokesh, game-wise and mental toughness-wise and everything? Those both are started together. Aggression is there. I think the fact that we both fight till the end is the biggest similarity. दिव्या तुला असं वाटतं का चेन्नई नंतर नागपूरची सॉफ्ट बनत आहे 3 ग्रँड मास्टर आहे चेन्नई नंतर नागपूरची सॉफ्ट बनत आहे आपल्याकडे 3 ग्रँड मास्टर आहे आणि नागपूरमधनं तुला कोण दिसतं की तू वर गेली नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर? नाही चेन्नईशी तर कम्पेअर नाही करू शकत नागपूरला. चेन्नई इज वे मोर अहेड अँड साऊथमध्ये चेस इज ऑल्सो वे पॉप्युलर सो आय वुड वॉन्ट चेस टू बिकम व्हेरी पॉप्युलर इन नागपूर अँड आय एम होपिंग की लोक पाहणार अँड देन दे गेट इंटरेस्टेड इन चेस बट राईट नाव तर कम्पेअर नाही करू शकत. दिव्या तू खूप साऱ्या मुलांसाठी नागपूरमधल्या रोल मॉडेल आहे आता तुला एक आदर्श ठेवता डोळ्यासमोर तू कसं त्यांना हेल्प करणार आहे कारण आपण काल बघितलं छोटे मुलं आले होते आणि त्यांना कुठेतरी आशा आहे की दिव्या दिदी आता आम्हाला इन्स्पायर करेल आणि एक मार्गदर्शन देईल तू कशा प्रकारे. आय थिंक ह्याच्यासाठी मला हम्पीशी बोलायला लागेल बिकॉज मी जेव्हा छोटी होती तर तेव्हा ती माझी इन्स्पिरेशन होती. आगे का क्या प्लान है आप आगे क्या करना चाहते हो आपके जैसे बहुत सारे ऐसे बच्चे हैं उनको चेस खेलने का शौक होगा जीतने का शौक उनके लिए क्या प्लान सोचा है आप आगे क्या करना चाह रहे हो. उसका जवाब हम देंगे. हाँ कैसे क्वेश्चन है. हाँ ऐसी जानकारी मिल रही है कि मोदी जी ने आपको इन्वाइट किया है मिलने के लिए फैमिली की तरफ से कौन जाने वाले हैं वो जानकारी मिल पाएंगे आप? मोदी जी कडनं इन्व्हाइट भेटलं. आई थिंक वो प्रोसेस में पर मुझे कुछ डिटेल्स नहीं पता. You just talked about financial thing. How important it is to get. मिला है कि नहीं मिला इतना तो बता दीजिए. मेरे इसमें बताओ. How important it is, how difficult it is to get sponsorship for game of chess. I think there has been a
very recent boom. So due to that, I think it is becoming easier and easier. But when I was growing up, there was quite a huge difficulty, and I think the gap slowly close hota hai. So which is your favorite piece for the knight or bishop? Because in a game, in match, you are not ready to use your knight. You are trying to attack your knights, and you got a position with knight and bishop. So which is your favorite piece on the board? Okay, but they the preparation hoti, so I don't think it has to do with favorite piece. I don't think I have one, but maybe queen because you can use it for attack. वर्ल्ड कप जिंकायच्या आधी तुझ्याकडे कुठलाही नॉर्म्स नव्हता ग्रँडमास्टर होण्यासाठी आणि वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तुला अचानक कळलं की आपण ग्रँडमास्टर झालो तर त्यावेळी कुठली भावना आली मला तुझ्या पहिले तर टाईम लागला मला रिअलाईज करायला. ऑब्वियसली मला टोर्नामेंटच्या पहिले माहिती नव्हतं दॅट इफ आय विन द टोर्नामेंट यू बिकम अ ग्रँड मास्टर. आय हॅड हर्ड दॅट तान पण अशीच बनली होती, बट आय थॉट की तो रूल गेला होता. सो वेन आय रीच द सेमीफायनल्स मला माहिती पडलं आय गॉट अ नॉर्म. आय वॉज व्हेरी हॅपी. आणि देन मी रूमवर आली आणि मी चेक केलं. मला काहीतरी नोटिफिकेशन आलं होतं दॅट इफ आय विन द टोर्नामेंट आय एम GM. I was very happy obviously, and but yet I was more focused on performing my best कारण की it can add a certain amount of pressure, so I was not focusing on the title. दिव्या, जैसे आपने नागपुर को रिप्रेजेंट किया है वर्ल्ड वाइड, आपने नागपुर को रिप्रेजेंट किया है वर्ल्ड वाइड, आपने नागपुर को रिप्रेजेंट किया. नागपुर में आपके जैसे और लोग हैं तो अभी ट्राई करेंगे, आपको देख के मोटिवेट होंगे, तो उनको एक मैसेज आप देना चाहेंगे? I think ये मेरे पेरेंट्स को मैं शिफ्ट करूँगी क्वेश्चन. वो मोटिवेट होंगे आपसे. दिव्या, वो रिएक्शन होने से. विद्या 5 वर्ष की उम्र से आपने चेस चालू किया, आज आप वर्ल्ड चैंपियन बने. इसके पीछे करीब 15 सालों में आपको मोटिवेशन देने के लिए कौन सबसे ज़्यादा, किसने सबसे ज़्यादा प्रोत्साहित किया, कौन प्रेरणा रही? I don't think कोई एक इंसान है. मेरे करियर में there have been hundreds and thousands of people who have helped me reach where I am. So taking name of just one would not be right. एक शख्सियत किसी को आपको नहीं, किसी को नहीं. ऑब्वियसली मेरे पेरेंट्स का सबसे बड़ा हाथ है इसमें, भगवान का हाथ है, मेरी पूरी फैमिली, माय एंटायर सपोर्ट सिस्टम. बट किसी एक को तो नहीं दे सकती मैं. एक क्वेश्चन और था, चीन की खिलाड़ी जो सर्वश्रेष्ठ रही है उसे भी आपने हराया है, भारत की सर्वश्रेष्ठ रही है उसे भी हराया है. दोनों में आपको क्या डिफरेंस लगा, मतलब चीनी प्रतिद्वंदिता ज़्यादा थी या भारत की प्रतिद्वंदिता ज़्यादा थी, मतलब चुनौती? आई थिंक दोनों अपने ही मायने में टफ थे. एक फाइनल्स में था और एक क्वार्टर फाइनल्स में था. मेरा मैं जू के साथ जिसके साथ खेली थी उसके साथ रिकॉर्ड अच्छा नहीं था, तो इसीलिए वो ज़्यादा टफर था मैच. बट ऑल्सो हम भी सच ए स्ट्रॉन्ग प्लेयर, तो एंड ऑल्सो फाइनल्स था तो उसका भी प्रेशर था, तो आई थिंक दोनों ही काफ़ी स्ट्रॉन्ग है. So do you feel we need a academy like Kolkata in Nagpur or in Maharashtra? एक सेकंड, मला आता तुला आणखी उत्तर द्यायचं की चॅनलचे झाले की आता प्रेस्टीज आहे. शेवटचा करून एक मला काय अमित एक लास्ट करू, अमितचं लास्ट. एक लास्ट पहले ये बैक दिव्या से नाही एक अमितचं उद्या, अमितचं. We need academies after Bata's academy. Performance of our players started getting more and more stronger. So do you think that we should need more and more such academies in India, in Maharashtra? Academies are often, yeah, of course, the more the knowledge gained is obviously better. So yeah, I would definitely love to see chess being popularized, especially in my own state. एक सेकंड. Do you wish from here on to have a traveling coach with you, and how important will be to have a ट्रॅव्हलिंग कोच फ्रॉम नाव. I have never traveled with a personal coach, so I don't know how it is like. But definitely the role of a coach is very, very important. So maybe. संजय भैया. मेरे 2 सवाल हैं. पहले ये हुआ करता था कि चाइना के
के जो प्लेयर्स होते थे फर्स्ट सेकंड थर्ड पोजीशन के जो वो रखते थे वो कहीं पीछे होते थे, इस बार अलग दिखा है, तो इसके पीछे क्या कारण मानते हैं? और दूसरा, ये जो अभी गोल्डन जनरेशन है, मुकेश है, गजानंदा है, आप है, एक के बाद एक लगातार जीतते जा रहे हैं, तो आपने क्या तय किया है, क्या प्लानिंग है आप लोगों की? ये दोस्त आई डोंट थिंक हम लोग प्लान करके जीत रहे हैं। वो पहला बार हाँ, आई थिंक ये जो रीसेंट चेस बूम हुआ है कोविड के बाद इंडिया में, उसकी वजह से डेफिनेटली और अपकमिंग जनरेशन्स आएंगी जिनकी वजह से इंडिया को बहुत सारे और मेडल्स मिलेंगे, बट मैं अभी तो डिफरेंस नहीं बता सकती चाइना और इंडिया में। झालं मला वाटतं आता एक दिव्या झाले काय इट्स ओके, हे करू. Can you tell about your current team and your current coach? I was helped by an Hungarian GM. His name is Saba Balo, and in this tournament I was also helped by Abhimanyu Puranik. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.